बातमी नवी मुंबईतून। नवी मुंबईमध्ये तब्बल 200 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। 11.54 किलो कोकेनसह 4.9 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे। ड्रग्जसह आरोपींनाही अटक केल्याची माहिती मिळते। तर जवळपास 12 किलो कोकेन आणि 5 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे। या ड्रग्जसह आरोपींना देखील अटक केल्याची माहिती मिळते। नवी मुंबईमध्ये या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। तब्बल 200 कोटींचं हे ड्रग्ज होतं। हे ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। जवळपास 12 किलो कोकेन आणि 5 किलो गांजा जप्त करण्यात आलेला आहे। नवी मुंबईमधून 200 कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलेलं आहे। नवी मुंबईमध्ये 200 कोटींचं ड्रग्ज आणि आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे। तर जवळपास 12 किलोचं कोकेन जप्त करण्यात आलेलं आहे, तर 5 किलोचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे। तर यावेळी पुढील या आरोपींसंदर्भात पुढची कारवाई कशी होणार हे देखील पाहावं लागणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। कविता, काय अधिकचा तपशील आहे या संदर्भात? नक्कीच जान्हवी, नवी मुंबईमध्ये जी आहे पोलिसांची मोठी कारवाई आपल्याला पाहायला मिळते। मुंबई नार्कोटिक्स विभागाची ही मोठी कारवाई आहे। नवी मुंबईमध्ये त्यांनी 200 कोटीचे अंमली पदार्थ जे आहेत हे जप्त केलेले आहेत। त्यांना हे अंमली पदार्थ जे आहेत हे मुंबई अमेरिकेतून कोकेन जे आहे हे मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती त्यांना भेटली होती। त्यामुळे त्यांनी सर्वत्र जे आहे सापळा रचला होता आणि त्याच अनुषंगाने नवी मुंबईमध्ये जी आहे नार्कोटिक विभागाला मोठं यश जे आहे ते हाती लागलेलं आहे। तब्बल 200 कोटींचा अंमली पदार्थ जे आहे ते नार्कोटिक्स विभागाने जे जप्त केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि यामध्ये जे आहे 4 आरोपींना मुंबई नार्कोटिक्स विभागाने ताब्यात घेतले असून अधिक तपास त्यांच्याकडून सुरू आहे। धन्यवाद कविता, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।